छाया है जहूं और अंधेरा, भटक गई हैं दिशाएं। मानव बन बैठा है दानव, किसको व्यथा सुनाए। धरती को स्वर्ग बनाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा, प्रेम की गंगा बहाते चलो। धरती को स्वर्ग बनाते चलो, प्रेम की गंगा, प्रेम की गंगा, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवारा। जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा। प्यार के मोती, प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। आशा टूटी, ममता रूठी, छूट गया है किनारा। बंद करो मत द्वार दया का, दे दो कुछ तो सहारा। दीप दया का, दीप दया का जलाते चलो, जवळपास 30 ते 40 दशलक्षाधिक पुढे आणखी तपासणीसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी रेफर केलेले आहेत. त्यामध्ये विशेष असे 20 ते 30 पेशंट असे की त्यांना चांगलीच उपचाराची गरज आहे. तर आज या छोट्या गावामध्ये हा प्रकल्पामुळे आज या पेशंटला माहिती मिळाली जे की गोरगरीब लोक दवाखान्यापर्यंत जात नाहीत आणि त्यांनी त्याची काळजी घेत नाहीत. तर आज किशोरवधाच्या माध्यमातून या गावासाठी संजीवनी मिळालेली आहे. तर यासाठी मी झाडाला सहकार्य केलं. त्या टीमचं जे ग्रामपंचायतच्या वतीने छोटे सत्कार होतं त्यामध्ये मी सर्वप्रथम आपले जे प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा, प्रेम की गंगा बहाते चलो। धरती को स्वर्ग बनाते चलो, प्रेम की गंगा, प्रेम की गंगा, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा आधुनिकपणानं बहाते चलो, सध्या उपचार करत आहे. प्रेम की गंगा जे की जिल्ह्यामध्ये बहाते चलो। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार
विमल हॉस्पिटल जे की अत्याधुनिकपणे लोकांचं नेत्ररोग या गोष्टी 200 लोकांनी ग्रामस्थांनी या गोष्टीचा लाभ घेतला आणि सर्वप्रथम मी विमल हॉस्पिटल यांच्या स्टाफचं मनापासून आभार मानतो की आमच्यासाठी गावासाठी एवढा वेळ दिला, गावातील लोकांची सेवा करण्याची तुम्हाला एक संधी मिळाली त्या गोष्टीसाठी मी खरोखर आभारी आहे. धन्यवाद. गावातील लोक तेवढे जागरूक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या पद्धतीने लोकांपर्यंत हा मॅसेज पोहोचवला त्याबद्दल त्या मॅसेज पोहोचल्यामुळं तेवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झाले. या शिबिरासाठी प्रामुख्याने गोविंदरावजी सोंदे, रसूलजी पठाण, विजयकुमार काका, रसूलजी सय्यद आणि आमचे सर्व सहकारी शिवशरणजी थांबा, दत्ताजी खंडागळे, रामजी मोमले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला या गोष्टीसाठी श्याम शेकापुरेने औषधाचा एक चांगला उपलब्धता करून दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आम्हाला कधी आणखी काही असं जर आम्हाला सांगितलं तर नक्कीच आम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं नियोजन नक्कीच करू.